शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, विश्वरत्न संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, अहिंसेचे पुजारी परमपूज्य महात्मा गांधी, या सर्व महामानवांना, महापुरुषांना विनम्र अभिवादन। आजच्या सुसज्ज अशा ई-लायब्ररीच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित आमचे सहकारी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सन्माननीय अभिजित भाऊ बंजारी, या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय प्राचार्य जगनाळे सर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराजी तिळके, आदरणीय नामदेवरावजी कोकडे सर प्राचार्य, ॲडव्होकेट गोविंदराव भिंडारकर साहेब, डॉक्टर राजेश भाऊ कांबळे, या ठिकाणी उपस्थित माननीय बजाज सर, प्रमोद भाऊ चिमोरकरजी, हितेंद्र राऊजी, प्रभाकर शेलोकर साहेब, डॉक्टर नितीन उराडे, श्री योगेश भाऊ निसार, थानेश्वरजी कायरकर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे राजूभाऊ धोटे आणि या इमारतीचं बांधकाम करणारे राजू धोटेजी, आर्किटेक्ट ज्यांनी या बिल्डिंगचं डिझाईन केलं असे श्रीवास्तवजी आणि मंचावर असलेले सर्व मान्यवर उपस्थित, या ऐतिहासिक सोहळ्याचे, ऐतिहासिक सणाचे, उत्सवाचे साक्षीदार म्हणून उपस्थित झालेले माझे सर्व ब्रह्मपुरीकर बांधव, भगिनी आणि विद्यार्थी मित्र, आयुष्यात खूप काही मिळतं, सर्व गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही आणि सर्व गोष्टी पैशाने मिळवूही शकत नाही। आयुष्यात खूप चांगले दिवस येतात, वाईटही दिवस येतात, परंतु आयुष्याची शिदोरी काय, आयुष्याचा ॲसेट काय, आयुष्याची मिळकत काय, याचा जर विचार केला तर मला वाटतं की समाधान हे आयुष्याची मिळकत आहे। आणि ते समाधान कशातून मिळतं तर लोकांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद मिळतो किंवा आनंद देतो, त्यातून ते समाधान आहे। म्हणून त्याला दुसऱ्या अर्थानं घेऊ नका की कुणाचेही होऊ नका भक्त, फक्त तुम्हाला जगायचं असेल तर हातात ठेवा पुस्तक। भक्तापेक्षा पुस्तक हातात ठेवणं, तुम्ही कोणाचेच भक्त होऊ नका। भक्त म्हणून तुम्ही आयुष्यभर गुलाम राहाल, ते कुणीही असू देत, कुठलाही सर्वोच्च नेता असू देत, कुठल्याही क्षेत्रात काम करणारा नेता असू दे, त्याचे भक्त होऊ नका। तुमच्या बुद्धीला गंजवण्याचं काम भक्त म्हणून तुम्हाला तुमच्या वाट्याला येईल, पण तुमची बुद्धी सातत्यानं उजाडत ठेवायचं काम जर करायचं असेल तर तुमच्या हातात पुस्तकच ते करू शकेल, म्हणून त्याची गरज आज आहे। मला आनंद होतोय, कोकडे सर खरं तर अनेकांना या ठिकाणी बोलण्याची संधी द्यायची होती, पण मी ज्या विवंचनेत आहे, माझ्या 3 दिवसापूर्वी माझ्या मिसेसचं मेजर ऑपरेशन झालं। मी खरं म्हणजे आज येणार नव्हतो, ठरलेला कार्यक्रम होता, आज दुसरं ऑपरेशन झालं। ऑपरेशन थिएटरमधून आता 10 मिनिटापूर्वी ते संपर्कात होतो, 10 मिनिटापूर्वी 2 तासाचं ऑपरेशन झालं। ती आत्ता बाहेर आली, माझी मुलगी रडत होती, मी म्हटलं नाही आता शेवटचा कार्यक्रम करून मी येतो आहे, म्हणजे मला त्या कार्यक्रमातून मधांतरी जायचंच होतं खरं तर, पण मी मोठ्या हिमतीनं इथे बसलो, शेवट आम्ही चांगलं काम करू तर मी ईश्वर पाहिला नाही आणि ईश्वर मला मिळणारही नाही। ईश्वराची प्राप्ती करण्याची ताकद कोणामध्येच नाही, पण माणसाची सेवा केली की ईश्वर दिसतो आणि ईश्वर तारतो हे मी जाणून
आणि तेच माझ्या पदोपदी संकटात अडचणीच्या वेळेस मला यातून नक्कीच आशीर्वाद मिळाला आहे असं मी मानतो. ही लायब्ररी म्हणजे विदर्भातील, मी महाराष्ट्राचं सांगणार नाही, पण विदर्भातील ही सगळ्यात मोठी लायब्ररी होती आहे इथे, याचा मला नक्की आनंद आहे. विदर्भातील सगळ्यात मोठी लायब्ररी. या ई लायब्ररीमध्ये साधारणतः 400 मुलं या ठिकाणी अभ्यास करू शकणार आहे. इथे आज उद्घाटन झालं. पुढच्या 15-20 दिवसामध्ये, महिनाभराच्या आत तुम्हाला एक चांगलं आम्ही ॲडव्हान्स सॉफ्टवेअर ते इन्स्टॉल करतोय. म्हणजे तुम्हाला जगातील कुठल्याही रेफरन्स अभ्यासासाठी लागणार असेल तर ते रेफरन्सेस इथे मिळतील, या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मिळतील. ते इन्स्टॉल करायचं काम त्याला थोडासा उशीर होतो. आणि तुम्ही म्हणाला तसं अभिजित भाऊ तुमचं सहकार्य घेऊ आणि इथे स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या UPSC, MPSC, सरळ सेवा भरती आहेत किंवा निवड करायची असेल, यासाठी लागणारे सर्व पुस्तकं, ते 25 लाखाचे असू देत, ते 20 लाखाचे असू देत, तुम्ही पण मदत करा. इथल्या मुलाला दुसऱ्या कुठल्याही बाहेरच्या पुस्तकाची गरज पडणार नाही अशी सर्व व्यवस्था या ठिकाणी आम्ही उभी करून देऊ. मला इथे विद्यार्थी अनेक ठिकाणी, कारण ज्यांना आवड आहे ते विद्यार्थी या ठिकाणी, मी तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना सांगणार आहे, मला ब्रह्मपुरीचं नाव, कारण मी आमदार पुढे असेल नसेल, राजकारणात कोणाचंच काही स्थित्यंतर नसतं, स्थित्यंतर होत असतं, स्थिर कोणीच नसतं. त्यामुळे मी असेल नसेल, पण इथे जे आज 6 विद्यार्थी UPSC मध्ये पास झाले, ते IPS झालेत, IAS झालेत, IRS झालेत, पुढच्या या ई लायब्ररीच्या माध्यमातून पुढच्या 10 वर्षामध्ये 60 विद्यार्थी व्हावेत आणि हे 60 विद्यार्थी महाराष्ट्रभर, देशभर कुठेतरी काम करताना आम्हाला दिसावे. ही कल्पना, हे स्वप्न माझं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आज ही सुसज्ज अशी इमारत आम्ही उभी केलेली आहे. तुम्हाला याचा फायदा कसा घ्यायचा? तुम्ही खूप ब्रह्मपुरीचं टॅलेंट, खरं विद्येचं माहेरघर आहे. मला वाटतं चंद्रपुरानंतर इथे शिकणारे विद्यार्थी चंद्रपूर जिल्ह्यात, विदर्भामध्ये सर्वात, इथे मला वाटतं सर्वाधिक विद्यार्थी या ब्रह्मपुरीमध्ये शिकतात. चंद्रपुरात नाही तेवढे विद्यार्थी. भविष्यातलं स्वप्न खूप आहे. थोडासा कधी कधी माणूस विचाराने थांबतो. इथे मेडिकल कॉलेजचं स्वप्न होतं माझं, मधामध्ये आम्ही जागा शोधली होती. इंजिनिअरिंग कॉलेजचं स्वप्न होतं माझं. आता पुढच्या 2 वर्षामध्ये इथे BA MS मेडिकल कॉलेज या ब्रह्मपुरीत उभं करायचं आम्ही ठरवलं. 2 वर्षामध्ये ते उभं. येथील कोकडे सर दरवर्षी मुलांच्या शिक्षणासाठी 200 फॅमिली शिफ्ट व्हायच्या ब्रह्मपुरीतून. आणि ज्या वेळेस आमच्या लक्षात आलं त्यावेळेस इथे आम्ही पोद्दारची फ्रँचायझी घेऊन ही जी शाळा उभी केली. यामुळं दरवर्षी जाणारे विद्यार्थी इथे थांबले, नाहीतर फॅमिली शिफ्ट होत होत्या मुलांच्या शिक्षणाचं. कारण तुमच्याकडे किती धन आहे याला काही महत्व नाही आहे. कारण धन हे तुमचं आता ॲसेट नाही, तुमच्या मुलांचं शिक्षण हे ॲसेट झालं आहे. म्हणून भविष्याची सर्व पुंजी, रिक्षा चालक सुद्धा तो इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आपल्या पोरांना शिकवत आहे. कारण त्याच्या स्वप्नाला भरारी देणारं किंवा स्वप्न पूर्ण करणारं पुढचं जर लक्ष काय असेल तर त्या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी आहे, त्याचा मुलगा आहे, त्या मुलाला घडवण्याचं त्याचं स्वप्न आहे. पण तो कुठलीही काबाड कष्ट करतो, घाम काढतो, पण त्या पोरांना घडवण्यासाठी, त्या मुलाला घडवण्यासाठी तो आपलं आयुष्य या ठिकाणी सगळी पूर्ण पुंजी घालतो. मी तुम्हाला एवढा विश्वासाने सांगेन की सगळ्या महापुरुषांनी तुम्हाला ही जी आहेत, यांनी देश ज्यांचं नाव आम्ही घेतलं, बाबासाहेब आंबेडकर सुद्धा, छत्रपती शिवराय, स्वातंत्र्यासाठी स्वतःचं राज्य, परकीयांचं राज्य नको, परकीयाची गुलामगिरी नको. आणि म्हणून छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या राज्याची निर्मिती केली. हातात शस्त्र घेतलं
आणि राज्याची स्वतःच्या राज्याची गुलामगिरीतून मुक्त केले. कशाच्या भरोशावर? आई जिजाऊंनी जे धडे दिले शिक्षणाच्या माध्यमातून, म्हणून छत्रपतींनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं. आईच्या शिक्षणातून आईने धडे दिले आणि त्यांना सुशिक्षित करण्याचं काम छत्रपती शिवरायांना मा जिजाऊंनी केलं. उगीच काही कल्पना येत नाही की राज्य स्वतंत्र व्हावं. छत्रपती बरोबरच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्यांचं योगदान, अनेक संकटाला सामोरं जाऊन या देशातील गुलामगिरीमध्ये सापडलेली स्त्री शिक्षणाशिवाय गुलामगिरीतून मुक्त होणार नाही. 1884 मध्ये युपी मध्ये फक्त मुलींच्या 4 शाळा होत्या. 1884 मध्ये युपी मध्ये फक्त 4 शाळा मुलींच्या होत्या. भारतामध्ये कुठेही मुलींच्या शाळा नव्हत्या. त्यावेळेस पदर बांधून, कमरेला पदर बांधून, परवा कुणाची न करता ताकदीनं मुलीच्या शिक्षणासाठी आणि पाठबळ देणारे ज्योतिबा, तो हो पुढे, येऊ देत संकट, त्या संकटावर मात करून आपण पुढे जाऊ. पण या देशातील स्त्री मुलगी शिकली तरच समृद्ध भारत निर्माण होईल, म्हणून त्यांनी त्याच्या डोक्यात घातलं. आणि आज सगळ्या स्त्री आणि पुरुषांना बरोबरीचं स्थान. बाबासाहेबांचं तर काय सांगायचं होतं. पुस्तकावर प्रेम करणारे बाबासाहेब. वाचाल तर वाचाल, किंवा पुस्तक हे आपल्या शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि जो प्राशन केलाय तो गुरगुरलाच. कल्पना वाघाबरोबरची केली. आपल्या भागात खूप वाघ आहे, वाघाची दहशत आहे. तो वाघाच्या दहशतीचं स्थान आज ब्रह्मपुरी वाशियामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण होत आहे. म्हणून जंगलातला वाघ बघत असताना ब्रह्मपुरीमध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या स्वप्नातील वाघ निर्माण व्हावेत, हे खऱ्या अर्थाने या लायब्ररीचा उद्देश आहे. हे घडलं पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये तुमची जिद्द हे महत्वाची. असं म्हणतात की किती धन असू देत, एक ना एक दिवस कुठेतरी संपेल, चोरीला जाईल, तिजोरीत ठेवलेला कुणीतरी नाही. धन संपतो, ज्ञान कधीच संपत नाही. धनाची चोरी होईल, ज्ञानाची चोरी होऊ शकत नाही. म्हणून ज्ञान जेवढं घालाल आजच्या या सगळ्या विषमतेमध्ये, विषम परिस्थितीमध्ये, तुम्हाला तेच वाचवू शकेल. जगामध्ये 2च व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला जातो. एक, तसे 3. छत्रपती शिवराय यांच्या एकूण कारकिर्दीचा अभ्यास जगात अनेक देशामध्ये केला जातो. पण अभ्यासाच्या दृष्टीनं अभ्यास केलाच असेल, विद्वत्तेच्या दृष्टीने जर अभ्यास जगामध्ये नाव असेल, तर ते बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे महात्मा गांधी यांचं नाव जगामध्ये जवळपास 150 राज्यामध्ये, 150 देशामध्ये या भारतातील 2 सुपुत्राचं नाव. 150 देशात बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे देशामध्ये जवळपास 1,200 कंट्रीमध्ये आहेत. 80 कंट्रीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधींचे पुतळे आहेत. कशाच होतं काय? यांचं किती, कशाची पर्वा केली नाही. समाज आज जे बहुजन समाज उभा झालाय, अरे शूद्र होतो कधी काळी आम्ही, शूद्रांना सन्मानानं जगण्याचा, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला दिला असेल, तर ते खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचे पुणे. आणि कोणी काही म्हणू दे, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले यांचं योगदान तुम्ही यांना जातीत वाटू नका, यांना धर्मात वाटू नका. तुम्हाला वाटायचंच असेल तर याला माणसामध्ये वाटा, तुमचा अधिक फायदा होईल. जात आणि धर्मामध्ये वाटू नका. तेवढं आढळ बघतो. परदेशात गेले तर यांचीच नावं घ्यावी लागतात. कुठल्याही देशाचा पंतप्रधान किती होऊ दे, पण महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर हे 2 नाव घेतल्याशिवाय परदेशातला दौरा कुठल्याही पंतप्रधानाचा पूर्ण होऊ शकत नाही. हे मिळवलंय. त्यासाठी
तुम्हा सगळ्यांना विनंती आहे माझी, ही अद्ययावत लायब्ररी आहे, फार काही नाही, एक मला वाटतं की 300-400 रुपये 500 रुपये पर मंथ तुम्हाला द्यावे लागतील. काय असतं, आमच्या लोकांना फुकट काही मिळालं तर त्याचं काही महत्त्वच कळत नाही. त्यामुळे 500 रुपये मिनिमम आणि सगळ्या सुविधा. इथे आम्ही ही लायब्ररी चालवण्यासाठी एका संस्थेकडे एक जबाबदारी देतो, जे ह्याच्याशी इथे काय रिटायर्ड ऑफिसरची नियुक्ती करतो. इथे स्वच्छतेसाठी साफसफाईसाठी माणसं लागतील. मुलांना सुद्धा स्वच्छतेचे आम्ही धडे देणार आहोत. जे मुलं इथे अभ्यासाला येतील त्याला कचरा दिसला की तो कचरा उचलण्याची त्यांच्या बुद्धीला लगेच सुचलं पाहिजे आणि तो कचरा साफ केला पाहिजे. हे जेवढं स्वच्छ ठेवाल तेवढी तुम्हाला अगदी शांततेमध्ये अभ्यास करता येईल. तुम्ही सगळी व्यवस्था इथे उभी केलेली तुम्ही पाहिली. माझं स्वप्न आहे आणि मी ते पूर्ण करेल. नसेल मी तुम्हाला सांगतो, या ई लायब्ररीच्या माध्यमातून जे लागेल ते सगळं पुन्हा ॲडव्हान्स सगळं मी शासकीय खर्चातून जेवढं होईल तेवढं करू. नाही झाले तर मी माझे स्वतःचे पैसे घालेल. पण एक अशा वस्तू होईल की इथल्या मुलांना दुसऱ्या कुठेही जाण्याची पाळी येता कामा नये. मी रिटायर ऑफिसर आम्ही शोधतो, जो कलेक्टर म्हणून किंवा सचिव म्हणून त्याला आम्ही काही मानधन देऊन इथे आणण्याचा आमचा सगळा प्रयत्न आहे. तुम्हाला कोणाला जर तसे मिळाले तर मला सांगा, त्यांना आपण चांगला मानधन देऊ आणि रेग्युलर या मुलांना तो मार्गदर्शन करत राहील. इथे तशी व्यवस्था नाही आहे. आणि आम्ही पाहतोय, आता मी महाज्योतीच्या माध्यमातून आम्ही मुलांना मदत करतो. महाज्योती जे स्थापन केली ते खरं म्हणजे महाज्योतीची स्थापनाच मी केलेली आहे मंत्री झाल्याने. त्याची निर्मितीच माझ्या हातून आहे. आता कोणी काही म्हणू दे, ते सगळं माझ्या हातून झालंय. कागदावर होती फक्त महाज्योती कागदावर. ज्या योजना आणल्यात त्यावेळेस मी आणल्या. 72 हॉस्टेल ओबीसी समाजाचे माझी कल्पना होती आणि मी ते केले. कागदावरचं सगळं आम्ही अस्तित्वात आणण्याचं काम. दुर्दैवानं 2-2.5 वर्षामध्ये आम्हाला सत्तेतून बाहेर जावं लागलं. ते 2-2.5 वर्ष मिळाले असते तर विद्यार्थ्यांचं खूप मोठं आम्ही मोठ्या प्रमाणात फायदाही करू शकलो असतो आणि ब्रह्मपुरीचाही झाला असता. 2-2.5 वर्षामध्ये जे काही ब्रह्मपुरी झालं, तुम्ही सगळे साक्षीदार आहात. 10 वर्षाची ब्रह्मपुरीचं चित्र नजरे पुढे ठेवा आणि आजचं चित्र नजरे पुढे ठेवा. 10 वर्षापूर्वीचं चित्र ब्रह्मपुरीचं नजरेपुढे आणा आणि आज ब्रह्मपुरी शहराचं चित्र नजरेपुढे आणा. तुम्हाला झालेला बदल सगळ्यांना तुम्हाला दिसेल की किती बदल झालेला आहे. आणि पुन्हा करायचं आहे. हे काही पूर्ण झालेलं नाही. पत्रकार बंधूंना सांगतो, त्याला विजन लागतं, मेहनत लागते. सभागृहामध्ये सत्ता नसेल तरी ते धाडस लागतं बोलायचं. मी अनेकांना पाहिलंय 10-10 वर्ष 15-15 वर्ष अभिजित भाऊ आमदार म्हणतात जांभया देण्यासाठीच तोंड उघडतं, जांभई देण्यासाठी. नंतर अलीकडे त्याचा तोंडच उघडताना मी पाहिलं नाही. उपयोग कसा होईल? तिथे बोलाल तर सरकारवर तुमचं इम्प्रेशन पडेल, तुमची कामं होतील, तुम्हाला पैसे मिळतील. मी सत्तेत असो विरोधात असो, मी फार काळ काही सत्तेत नव्हतो. 2-2.25 वर्षाचं मंत्रिपद सोडलं तर आम्ही आयुष्य आमचं विरोधात गेलाय, लढलो आम्ही. आणि पुन्हाही सांगतो, अरे हिम्मत है ना तो कोई कुछ कम नहीं पड़ सकता है. माणसाला हिम्मत पाहिजे. आणि या ब्रह्मपुरीसाठी उद्याचं हे इतकं सुंदर शहर करायचं स्वप्न आहे. ठीक आहे, थोडा धीरज रखो, विश्वास रखो. आज नहीं तो कल होगा, लेकिन जरूर होगा. ब्रह्मपुरी हे विदर्भातील विद्येचा माहेरघर आहे. इथे मेडिकलच्या सुविधेमध्ये आम्ही पुढे आहोत आरोग्याच्या दृष्टीनं. पण सुंदर ब्रह्मपुरीचं स्वप्न जे आहे तेही कुठे झालं सांगा ना. लोक म्हणत होती एवढा मोठा रेल्वे ब्रिज अजूनही नाही झाला. अनेक वर्ष मंत्री राहणार आहे. फायनान्स मंत्री राहिलेल्या लोकांनी नाही केलं त्यांच्या मतदारसंघात. आम्ही 2-2 जिथे होते तिथे सिंदेवाई आणि ब्रह्मपुरी. कोरोनाचा काळ असताना सुद्धा आम्ही ते दोनही कामं मी मंजूर करून घेतले. आज 75 कोटी रुपयाचा उड्डाण पूल होतोय. ठीक आहे, सरकार पैसे थोडे उशिरा देत आहे. सरकारची स्थिती आता चांगली नाही, पैसे उशिरा मिळत आहेत, त्यामुळे कामाला गती सुद्धा थोडी स्लो आहे. पण काम होते आहे. पुढच्या वर्षीमध्ये 26 एंड पर्यंत सगळी ब्रह्मपुरीकर
रेल्वेच्या पलीकडं फ्लाय रेल्वे ब्रिजवरून जातील त्यावेळेस तुम्हाला आनंद मिळेल. तो दिवस दूर नाही. ते आम्ही स्वप्न पाहिलं नाही, करायचं ठरवलं आणि ते करून दाखवलं. हे वडेट्टीवारांच्याकडे तुम्ही विश्वास ठेवला म्हणून जा, पुढेही करणार. खूप कामं करायची आहेत. ते पाहिलं तुम्ही मालडोंगरीकडे जाताना त्याच पतल्या रस्त्याने जात होते. मोटरसायकलनी चालताना भीती वाटत होती कधी नालीत पडेल म्हणून, पटकन करून टाकले दोनही ब्रिज. ही सुंदर इमारत तहसील कार्यालयाची झाली. गळायचं ना, तहसीलदाराच्या डोक्यावर पाणी गळत होतं, ते सुंदर झालं. पंचायत समितीची इमारत, आता पैसे कमी मिळत आहेत कारण पैसेच नाही सरकारकडे म्हणून ते स्लो काम चाललं. ती 14 कोटीची इमारत बनवून दिली, आम्ही मंजूर करून दिली. पंचायत समितीची इमारत, 100 बेडचं हॉस्पिटल झालं, पाणी पुरवठ्याची योजना झाली, ही ई लायब्ररी झाली, न्यायालयाची इमारत झाली. आता इकडे एडिशनल डिस्ट्रिक्ट कोर्ट तो सुद्धा मंजूर झालाय. जागा मिळाल्याबरोबर त्याचंही काम आम्ही सुरू करत आहोत. म्हणजे इथे कुठलीही काही कमी व्यवस्था नाही. मोठा नगर परिषदेची इमारत झाली. तुम्ही सांस्कृतिक सभागृह 1200 लोक 1500 लोक बसू शकतील. एअर कंडिशनर लास्ट स्टेजला आहे का. क्रीडा संकुल तर बदलून दिला मी. स्विमिंग पूल झाला, क्रीडा संकुल बदलून दिला. क्रीडा संकुलाची इमारत आपले डेव्हलप जे केलं, आता पुन्हा पुन्हा पैसे दिले, ते पुढच्या वर्षभरामध्ये सगळे ग्राउंड क्लिअर होतील. मुलं आनंदात खेळतात. काय व्यवस्था होती इथे सांगा तुम्ही. कुठल्या व्यवस्था होत्या ब्रह्मपुरीमध्ये. दुर्दैवानं तुम्ही विकासाला जास्त महत्व देत नाही कधी कधी, याचंही मला दुःख वाटतं. मी मनातल्या वेदना सांगतोय, मी कुणावर राग काढतो, मी राग काढत नाही. तुम्ही विकासाच्या दृष्टीने विकासाला साथ दिली पाहिजे. मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या जातीचा मी 100 घराचा माणूस, मी कधी आमदार झालो असतो. मला विजन नसतं किंवा तुमचं प्रेम मिळालं नसतं. इतके वर्ष झाले, पण मला आनंद आहे की कुठलीही लाट येऊ दे, 3 वेळा झाले, मी ब्रह्मपुरीकरांच्या आयुष्यात कधी ऋण विसरू शकत नाही. अनेक लाट आल्या तरी तुम्ही मला तारलात आणि तिथे पाठवलात. आणि उद्याचं सुद्धा तुम्हाला सांगेल, 29 मध्ये महाराष्ट्रात बदल होईल आणि वडेट्टीवार ब्रह्मपुरीचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण साकार केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मीच करेल. दुसरा कोणीही करू शकत नाही. जे तुमच्या डोक्यात आहे, या ब्रह्मपुरीला जिल्ह्याचं मुख्यालय करायचं, ते मीच करू शकेल. आणि तो लिहून ठेवा तुम्ही. थोडासा थांब. अब मेरे हाथ में थोड़ा मर्यादित, कदाचित मी ते विरोधी पक्ष नेता वगैरे काय चाललाय बघू, मग सरकारवर काही दबाव वगैरे आणता येईल तर होते की नाही, आता माझ्या हातात नाही आहे. तिथे झालं तरी ब्रह्मपुरीला काहीच भेटत नव्हतं आमदारकीच्या पलीकडं कोकळे सर. कारण असे म्हणायचे की ब्रह्मपुरीला शाप आहे, फक्त आमदारच होतो. आमदारच होतो नाही, राज्यमंत्री होतो, मंत्री होतो, विरोधी पक्ष नेता होतो. आज मी ज्या समितीचा चेअरमन आहे, लोकलेखा समिती, सगळे गव्हर्नमेंटचे जेवढे ऑडिट होतात, त्या ऑडिटमध्ये जेवढे पॅरा निघतात, त्या पॅरावर साक्ष घेण्याचा आणि त्या पॅरावर सुनावणी घेण्याचा अधिकार मला आहे. महाराष्ट्रातील सर्व मुख्य सचिवापासून सर्व सचिव मी माझ्या पुढे येऊन साक्ष देतात आणि ते 1-1 तास नाही, 4-4 तास बसवतो आम्ही. जे ऑडिट पॅरा निघतात, जे गैरप्रकार होतात, त्या महाराष्ट्राच्या सरकारवर अंकुश ठेवणारी जे संविधानिक समिती आहे, घटनात्मक समिती आहे, त्या समितीचा राज्यातील प्रमुख मी आहे. म्हणून ब्रह्मपुरीकरांना काही कमी पडणार नाही. हे सगळं कशामुळे मिळालं, हे सगळे तुमच्या आशीर्वादामुळे मिळालं आहे असं मी मानतो. आणि पुढेही जेवढे दिवस आहेत तेवढ्या दिवसात चांगलं काम करू आणि एक सुंदर ब्रह्मपुरीचे स्वप्न साकार करत असताना, मी सुंदर कशाला म्हणू, इमारती सुंदर झाल्या, रस्ते सुंदर झाले तेवढ्या, तर माझे मागे बसलेले विद्यार्थी आहेत, हे स्मार्ट झाले पाहिजेत, हे सुंदर राहिले पाहिजेत, हे स्मार्ट होऊन जगले पाहिजेत. प्रशासनातील 9% जो विदर्भाचा टक्का आहे आता UPSC मध्ये, MPSC मध्ये, अरे आम्ही पाहतो SDO बाहेरचा, तहसीलदार बाहेरचे, साधा
कृषी सहाय्यक पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात एकही माणूस आमचा नाही, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये आम्ही भागच घेत नाही, टिकत नाही. पण ही लायब्ररी महाराष्ट्रामध्ये विचारताना अभिमान वाटेल की माझ्या ब्रह्मपुरीचा मुलगा त्या पुण्यात, सातारा, सांगलीमध्ये जाऊन त्या ठिकाणी ऍडिशनल कलेक्टर आणि एसडीओ म्हणून खुर्चीवर बसेल, त्या दिवशी खरा आनंद मिळेल. आणि ते स्वप्न मला पूर्ण करायचे आणि ते होण्याचा वाट आता तुम्हाला मिळाली आहे, त्याचा नीट उपयोग करा. जे कोकोडे सरांनी सांगितलं, आमच्या अभिजित भाऊंनी सांगितलं, ते स्वप्न पूर्ण करण्याचा मी एक त्यातला छोटासा सदस्य म्हणून मी काम करतोय. पण माझ्या विद्यार्थ्यांना मी सांगतोय, जी काही गरज पडत असेल कुठल्या पुस्तकाची, इथे उपलब्ध नसेल तर मला संपर्क करा. ते पुस्तक कुठूनही शोधून आणेल, पण या लायब्ररीमध्ये ते पुस्तक तुम्हाला मिळवून देईल. कुठेही तुमच्या अभ्यासामध्ये खंड पडणार नाही, एवढा विश्वास देतो. आणि काय सुंदर इमारत झाली अभिजित भाऊ, प्रसन्न वाटतो. तुम्ही कधी कधी येऊन, कारण UPSCचा अभ्यास तुम्ही केला आहे तिकडे, तुम्ही कधी कधी येऊन जरा आमच्या पोरांना मार्गदर्शन करत जा. आणि मी आमचे कोकोडे सर, जगनाडे सर, बजाज सर, आम्ही तिघांवर ही जबाबदारी देतोय या लायब्ररीवर लक्ष ठेवण्याची. इथे तुमचा वेळ घालवत थोडासा आम्हाला वेळ द्या. रिटायरमेंटचा वेळ तुम्ही जर दररोज आम्हाला 2 तास फुल टाईम आहात, तुमचा वेळ आम्हाला दिला. आणि इथे शिस्त, कारण तुम्ही शिस्तीचे पालन करते आहात तिघेही जण शिस्त, कारण प्राचार्य म्हणून, प्राध्यापक म्हणून तुम्ही काम करत असताना तुम्ही जे विद्यार्थी घडवला, आणि आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अनेक विद्यार्थी तुम्ही घडवलेले, अनेक उच्च पदस्थ म्हणून काम करतायत, तर तुमची साथ मला लागेल. एक संस्था तुम्ही सगळ्यांनी करा, त्या संस्थेला ही इमारत चालवण्याचं आम्ही काम देऊ. जे या याच्यामध्ये आहे, ज्या या क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत, त्यांच्याकडे ही जबाबदारी देऊ. त्याला लागणारा ॲडिशनल खर्च काही येऊ दे, ते 50,000 रुपये लागत असतील महिन्याला, तरी तो खर्च मी माझ्या मानधनातून तुम्हाला देईल. आणि ही लायब्ररी आपण सुंदररित्या चालवू अशी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो, वचन देतो. आणि या ऐतिहासिक ब्रह्मपुरीच्या वैभवामध्ये भर घालणारं, ब्रह्मपुरीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिणारा शहर आहे असं मी म्हणतो. आणि इमारत त्यामध्ये भर घालणारी आहे. आपण सगळे मोठ्या संख्येने इथे आलात आणि या कार्यक्रमाचा लाभ घेतला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि पुढचे 8-10 दिवसामध्ये या इमारतीला ज्या काही गोष्टीची आवश्यकता आहे 15 दिवसात त्या पूर्ण करू. आणि विद्यार्थ्यांच्यासाठी अभ्यासासाठी ही लायब्ररी आपल्या सेवेमध्ये तयार राहील हा आशावाद व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना परत शुभेच्छा देऊन माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय सेवा, जय भीम, वालेकुम सलाम, राम राम.